नमस्कार मैत्रिणींनो. रोजच्या जीवनात समस्या तर असतातच, पण आपण सतत त्याचाच विचार करत बसतो. काय माहिती का, कोणतीही समस्या येऊ दे, तर आपण त्याचाच विचार करत बसतो. समजा आपल्या आयुष्यात एखादी घटना घडली असेल, समजा आपला मोबाईल हरवला किंवा आपला जॉब गेला, तर आपण काय करतो, त्याच गोष्टीचा विचार करतो. मोबाईल हरवणे, जॉब जाणे ही एक समस्या आहे, बरोबर आहे. समस्या ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते. तर आपण तिच्याकडे कशा पद्धतीने बघतो किंवा आपण त्याबद्दल काय विचार करतो, यावरती ठरते ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर यावेळेस आपण समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर समस्या सुटत नसेल तर ती विसरून जाणे सगळ्यात योग्य. मैत्रिणींनो, रोजच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टीचाच आपण विचार करतो. ह्या गोष्टीचाच सतत सतत आपला विचार चालू असतो. आपण काम करत असताना, जेवताना, खाताना आपण प्रत्येक क्षण जगतच नाही, तर या घटनांचाच विचार करत बसतो. तसेच लोक काय म्हणतील याबद्दलही आपल्या आयुष्यात आपण वेळ वाया घालवतो. लोक काय हो, चांगले म्हणतील किंवा वाईट बोलतील, लोकांचं कामच असतं ते. पण आपण आपला रिमोट लोकांच्या हातात का द्यायचा? लोक काय बोलतील, कशासाठी बोलतील याचा विचार नाही करत बसायचं. आपल्याला जे योग्य वाटतं ना ते करायचं. ते केल्याने आपल्याला आनंद मिळतो ना, मग आपण त्याच गोष्टी करायच्या. का लोकांच्या हातात आपला रिमोट द्यायचा? रिमोट देऊन आपण आपलंच नुकसान करून घेतो. लोक चांगलं पण म्हणतील, वाईट पण बोलतील. लोक आपली स्तुती करतील, मग स्तुती केली म्हणून होरपळून जायचं नाही. आणि कोणी आपल्याला नावं ठेवलं म्हणून ना आपण त्या गोष्टीचा पण विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ना ते आपण करत बसायचं. 99.99% लोक फक्त स्वतःचाच विचार करत असतात. आपल्यालाच असं वाटतं ती लोक आपल्याबद्दल विचार करत असतील. समजा आपण बाहेर गेलो आणि कोणीतरी आपल्याकडे बघत असेल, कोणीतरी आपल्याकडे हातवारे करून काहीतरी बोललं असेल, ती एखाद्या वेळेस आपल्या ओळखीची पण व्यक्ती असेल, तर आपण विनाकारण आपल्या मनात येतं की ही व्यक्ती आपल्याबद्दलच काहीतरी बोलत असेल वगैरे. का आपण विचार करायचा ना असा? तर प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण स्वतःवरच नाराज होतो. समजा ऑफिसमध्ये बॉस सगळ्यांसमोर ओरडला, एखाद्या मैत्रिणीनं आपली चेष्टा केली, तर आपल्या डोक्यात तोच विचार असतो, मला बॉस ओरडला, मला मैत्रीण अशी म्हणली. जी व्यक्ती आपल्याला अशी बोलली आहे, म्हणजे ओरडण्याला बॉस असू दे किंवा आपली चेष्टा करणारी मैत्रीण असू दे, तिनं ती गोष्ट केव्हाच विसरून गेली. पण आपण मात्र त्या गोष्टीचं भांडवल केलं आणि आपल्या डोक्यात त्या गोष्टीचा विचार करत बसलो. आणि आपण जसा विचार करतो ना, तशी ती समस्या घडते. आपण जर जॉब गेला या गोष्टीचा जर निगेटिव्ह विचार केला, माझा जॉबच गेलाय, माझा जॉबच गेलाय, तर ती निगेटिव्हच होणार. पण जॉब गेलाय म्हणजे मला दुसरी काहीतरी संधी मिळणार याचा जर विचार केला, तर तुम्हाला खरंच नवीन संधी आपोआप मिळेल. आपल्या विचार करण्यावरच या सगळ्या गोष्टी मैत्रिणींनो अवलंबून असतात. त्यामुळं सतत ना एखाद्या गोष्टीबद्दल तोच विचार करणे, तीच आपल्या आयुष्यातली रडगाणे रडत बसणे, याच्यापेक्षा जी समस्या आहे, जी घटना आहे ना, तर त्याच्यावर आपण तोडगा कसा काढू शकतो? ती समस्या आपण सोडवू कशी शकतो? याचा एक विचार छान आणि शांतपैकी करा आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा मैत्रिणींनो, नक्की तुम्हाला त्या समस्येतून मार्ग मिळेल. समस्या छोट्याच असतात. आपणच त्यांना मोठ्या करतो. अगदी छोटी समस्या असते. जॉब गेली ही पण एक समस्या आहे, समजू शकते. पण ती जॉब गेली ही समस्या कितपत मोठी करायची किंवा त्या समस्येवर तोडगा कसा काढायचा हे आपल्या हातात आहे. जॉब जर गेला तर नवीन संधी आहे. नवीन जॉब शोधू शकतो आपण. नवीन आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. नसेल तर छोटा-मोठा आपण व्यवसाय करू शकतो. पण त्याच गोष्टीचा विचार करत का बसायचा आणि आपलं आयुष्य का कुढत बसायचं? कोणी नाराज झालं म्हणून स्वतःवर दुःखी व्हायचं. कोणी आपल्याला काहीतरी बोललं म्हणून दुःखी व्हायचं. बऱ्याच वेळा घरातलीच एखादी अशी व्यक्ती असती, ती आपल्याला सतत काही ना काही बोलते आणि आपण दिवसभर त्याचाच विचार करतो. तर तो विचार न करता त्यावर आपण मार्ग कसा काढू शकतो? किंवा एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला काहीतरी बोललं, तर ते बोलणं आपण कितपत स्वतःवर लावून घ्यायचं हे आपल्या हातात असतं. आपला रिमोट आपण समोरच्याच्या हातात कधीच द्यायचा नाही. समोरच्याच्या बोलण्यामुळेच आपल्याला सुख किंवा दुःख होतं, हे कधीच नको मैत्रिणींनो. तर आपला आनंद आपण शोधायचा असतो आणि तो आनंद कोणत्या गोष्टीत आहे हे आपल्याला माहित असतं. ती गोष्ट करायची आणि ती गोष्ट करत असताना हे जे डोक्यात नको ते विचार असतात ना, तर ते विचार बाजूला ठेवायचे मैत्रिणींनो. एक तर समस्या सोडवायची, समस्या सुटत नसेल ती विसरून जायची.
समस्येवर तोडगा जर निघत नसेल ना तर विसरून जायची, नाहीतर एकतर तोडगा काढायचा आणि आपल्याला जे योग्य वाटतं ना, आपल्याला ज्या गोष्टीत आनंद वाटतो ना ती गोष्ट करायची. बऱ्याच वेळा असं होतं एखादा निर्णय आपण घेतो आणि तो निर्णय आपल्याला असं वाटतं की आपण हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे का? मी काहीतरी चुकीचं करतेय का? मी असं वागायला नको पाहिजे होतं का? काय विचार करताय? तुम्ही जो घेतलाय ना तो निर्णय योग्य आहे. हे तुम्ही इतरांना दाखवून देऊ शकता. तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं. पण आपणच नको ते विचार करतो. समोरच्याच्या डोक्यात ते विचार पण नसतो. पण आधी आपल्या डोक्यात येतो. काय म्हणेल, कसं वाटे वाटेल, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं तरी आणि असंच का बोललं, तसंच का बोललं. अरे विसरून जावा ना. नका त्या गोष्टींकडे लक्ष देऊ. आयुष्य खूप थोडं आहे मैत्रिणींनो आणि ह्या आनंदात जगा. उगीचच इतरांचा विचार करण्यात, इतरांची बोलणी मनावर लावून घेण्यात, त्या गोष्टींबद्दल विचार करण्यात नका घालू. तर आनंदाने आणि समाधानाने जगण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये पण खूप आनंद मिळतो. कधीतरी एकदा समाधानानं मैत्रिणीनं बसून आपण चहा पिलेला आठवतंय का? नाही ना. आपण जे काम करत असतो ना, त्या कामामध्ये कधीच नसतो. वर्तमानात कधीच नसतो. बघा, आता सुद्धा तुम्ही काय करत आहात? त्या कामात तुम्ही आहात का? ते काम एन्जॉय करताय का? ते एन्जॉय केलं पाहिजे मैत्रिणीनं, तर आनंद मिळतो. ती सकारात्मक ऊर्जा असते मैत्रिणीनो. शांतपणे बसून एखादा कप चहा घेणे, शांतपणे बसून एखादा ग्लास थंडगार पाणी पिणे, शांतपैकी बसून एखादा दिवस शांत समाधानानं जेवण करणे, या गोष्टी केल्यात का? विचार करा मैत्रिणीनो. गोष्टी सकारात्मक विचार करा आणि आनंदानं जीवन जगा मैत्रिणीनो. छोट्या-छोट्या गोष्टी मनावर लावून घेऊ नका. ह्या गोष्टी विसरायला शिका. कोणी काहीतरी बोललं, एखादी आयुष्यात समस्या आली, ती समस्या सुटलेली पण असती तरी आपण त्याचा विचार करतो. ह्या मैत्रिणीला सांग, त्या मैत्रिणीला सांग. कोणाला काही जरी सांगितलं तरी आपली समस्या आपल्याला सोडवावी लागते. त्याच्यावर इतर लोक तोडगा देऊ शकत नाहीत. फक्त त्यांचा सल्ला देतात. तो सल्ला योग्य अयोग्य आपल्याला ठरवावा लागतो. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट इतरांच्या हातात देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. बाकी मैत्रिणींनो, कशा आहात? नको त्या गोष्टींचा, नको त्या लोकांचा विचार करण्यापेक्षा आपलं रोजचं आयुष्य समाधानाने आनंदाने जगूया आणि इतरांनाही समाधानाने जगू देऊयात मैत्रिणींनो. तर तुम्हाला कसं वाटतात माझे विचार? नक्की मला कमेंट्स करून सांगा. भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, बाय बाय.